वर्ध्यामध्ये एका शेतकऱ्यावर सोयाबीनच्या उभ्या पिकामध्ये शेतकऱ्यांनी जनावरं सोडलेत। उत्पादन होण्याची आशा मावळली आणि त्यामुळे सोयाबीनच्या पिकात त्यानं सरळ सरळ जनावरं सोडल्याचं समोर आलंय। येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव आणि चारकोल रॉटच्या प्रादुर्भावाचा सोयाबीनला बराच फटका बसलाय आणि नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी सध्या शेतकऱ्यांनी जोर लावून धरलेली आहे। सोयाबीनच्या पिकामध्ये जनावरं सोडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी पंकज गादगे यांनी। पाहूया। जिल्ह्यातील विविध भागामध्ये सोयाबीनवर विविध रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत आहे। त्यामुळे चक्क शेतकऱ्याला शेतामध्ये जनावरे चरण्याची पाळी आलेली आहे। आपण दृश्यांमध्ये पाहू शकता, मी सध्या केळझर शिवारामध्ये आहे आणि या शिवारामध्ये चक्क सोयाबीनच्या शेतामध्ये हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनच्या पिकांमध्ये शेतकऱ्याने चक्क जनावरे चरायला सोडलेली आहे। मोठ्या नुकसानीला शेतकरी सामोरं जात आहे। मदतीची आर्त मायबाप सरकारकडून शेतकरी देत आहे। एकूणच हा जे नुकसान आहे, हे न भरून निघणारं नुकसान आहे। हुमणी अळी असेल, चारकोल रॉट बुरशी असेल, त्याचबरोबर येलो मोझॅक रोगाचा सोयाबीनवर प्रादुर्भाव दिसून आला। त्यामुळे शेतकऱ्याचं सोयाबीन कुठेतरी पिवळं पडलं आणि त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे। काय सांगाल, कशा प्रकारचं नुकसान होतं? चक्क जनावरे शेतामध्ये चरायला सोडली आहे। सर, हे रोग असल्यामुळे ढोरं सोडण्यात आले आहे। आता हा रोग कशामुळे आहे? अळीमुळे असायलाच पाहिजे आणि खर्च एवढा झाला आहे खूपच भयंकर का आतून हातात आलेले पीक चाललं गेलं। 1 लाख रुपये खर्च आला ना, अदर खर्च 50-60 हजार रुपये अदर खर्च आला। सर, काय मागणी काय असणार आहे नेमकी? आश्वासन एवढंच आहे का सरकार जे देईन ते सगळ्याला द्यायला पाहिजे आणि मला तर खूपच द्यायला पाहिजे असं सरकारकडे मान्यता आहे। ह्या 4 करोडची खूप लागण झालेली आहे आणि अख्खं शेत पूर्ण असंच आता तुम्ही जे बघून राहिले माझ्या पाठीमागं वगैरे ते अख्खं पिवळं आलेलं आहे आणि शेवटी ते जनावराला सोडलेलं आहे। वाया गेलेलं पीक आहे, हातात आलेलं पीक होतं। आता 15 दिवसात 20 दिवसात आपल्या हाती येणारे सोयाबीन होतं। मागणी म्हणजे आता जे शेतकऱ्यांचे जे हे झाले आहे यांचे सर्वे करून कृषी विभागाने ज्या शेतकऱ्यांचे हे नुकसान झाले त्यांना भरपावती देण्यात यावी। पंकज गादगे, पुढारी न्यूज, केळझर शिवार, वर्धा।